नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. बटाट्याची चाळ या पुस्तकातील निष्काम साहित्य सेवा ही कथा आज मी वाचून दाखवणार आहे. कथा आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करूया. निष्काम साहित्य सेवा. ओरिसात अजून पाऊस पडत आहे. पूरग्रस्त भागाची विमानातून मंत्री पाहणी करीत आहेत. तिथल्या निर्वासितांचा लोंढा येत आहे. काही भागात मदत पोहोचत आहे. नवीन भाग पुराखाली जात आहे. अण्णा पावसांच्या खोलीतला रेडिओ पेटेक्स पेंटे पेंटे पेंटेक्स आजही खरेदी आहे. पे 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 पेंटेक्स टिम टिम टांटू टेन टेन पम पम टेक्स. सोकाजी त्रिलोकेकरांच्या रेडिओवरून चंद्रमा नभांगनी डुलतो. गुप्त्याच्या रेडिओवर मराठी भावगीत गुप्ते कुटुंबातील समस्त बालगुप्ते त्याबरोबर गात आहेत. वाघिणींचे दूध प्यायला वाघ बच्चे पहाकडे भ्रमांत तुमा कापडे कारखानिसांच्या सुरेखाचा सकाळचा अभ्यास. खी 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 ख्या ख्या ख्या. प्रा नागुतात्या आढे गॅलरीत उभे राहून सभोवती चाळीतली तरुण पोरे जमून आपण ज्ञानकोशकार केतकरांपासून ते काल परवाच्या लेक्चरापर्यंत प्रत्येकाची कशी केली ह्या विषयावर चावून चरबट झालेल्या कथा सांगत आहेत. आणि ती तरुण मंडळी निमपट आदर आणि चौपट भीतीने खिंकाळत आहेत. पद निसारे निसारे गम पग मपद जागो मोहनप्या 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 रे. चाळीतील संगीत सुरंग एच मंगेशराव व सौ वरदाबाई यांची भैरवाची जोड मेहनत अशा ह्या कालीन गदारोळात 8 नंबरच्या खोलीत मी ह्या पार्श्वभूमीप्रधान प्रादेशिक कादंबरीचे पहिले प्रकरण लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. वास्तविक दणकवली ही माझी 3री कादंबरी. यानंतर आणखी निदान 25 कादंबऱ्या झाल्या असत्या. इथे माझ्या साहित्यसेवेतील काही स्मृती सांगणे आवश्यक आहे. माझ्या मनाबंदगड बटाट्याच्या चाळीत शारदादेवीचा कनिष्ठ असलो तरी मी एकनिष्ठ भक्त. शाळेत असतानाच मी आमरण साहित्यसेवेचे व्रत बोलून चुकलो होतो. वडिलांनी माझ्या व्रतात अखंड पाडावा म्हणून मला बऱ्याच ठिकाणी चिकटवण्याचा वायफळ उद्योग केला. शेवटी पोस्ट ट्रस्टमधून रिटायर होऊन बटाट्याच्या चाळीतला वंशपरंपरागत चालत आलेला 8 नंबरचा 2 खोल्यांचा गाळा माझ्या हवाली करून ते व मातुश्री पंबुर्ल्याला घरचे पाहण्यासाठी निघून गेली आणि मला साहित्यसेवेची वाट मोकळी करून दिली. माझी पहिली कादंबरी ही बहुतेक सुप्रसिद्ध कादंबरीकारांप्रमाणे ऐतिहासिक होती. त्याशिवाय चाळीच्या गणपतीपुढे माझी नाटके, स्वागतपर, पद्ये, मंगलाष्टके इत्यादी साहित्यसेवा रुजू आहे. चाळीत येणारा पोस्टमन गेली 5 वर्ष मला नियमाने जाड जाड पाकिटे परत आणून देत आहे. परंतु त्यामुळे माझा हुरूप ओसरलेला नाही. माझी पहिली ऐतिहासिक कादंबरी उंबरवाडीचा ओमाजी खूपच गाजली. इतिहासाच्या अभ्यासकारांना कदाचित यात सारस्य वाटेल, परंतु वाङ्मयदृष्ट्या ही कादंबरी अगदीच खालच्या दर्जाची आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. साप्ताहिक फाळ शेतीला वाहिलेले साप्ताहिक टीकालेखक चवेतू ललित वाङ्मय म्हणून कदाचित कुणाला यात सारस्य वाटेल, परंतु प्रस्तुत लेखकाने त्यात इतिहास व ऐतिहासिक विभूतीवर अकारण सूड उगवला आहे. इतिहास प्रदीप षण्मासिक पखाजू र.ई. मंडळाचे मुखपत्र. वरील दोन्ही अभिप्रायांचा एकमेकांना छेद दिल्यास ह्या दोन्ही टीकालेखकांनी हे त्या प्रा. नागुतात्या आढ्याने 2 नावांनी लिहिले आहेत.
हे मी जाणतो. साहित्यप्रेमी व इतिहासप्रेमी ह्या दोघांनी माझ्या ह्या पहिल्या कादंबरीत स्वारस्य वाटल्याची छुपी कबुली दिली आहे. हे सुज्ञांच्या लक्षात सहज येईल. परंतु पोंबुर्बे येथील रहिवाशांचे पोंबुर्बे ग्रामस्थ संघाचे वतीने प्रसिद्ध होणारे हस्तलिखित श्री रवळू विजय यात मात्र अत्यंत प्रामाणिक अभिप्राय आला होता. त्यात अभिप्राय लेखकाने म्हटले होते, आपल्या पोंबुर्ब्यातील अशा लेखकांना आपण पूर्ण प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रामस्थ मित्रांनी उंबरवाडीचा मोमाजी ही ग्रामबंधू श्रीयुत म्हाळसाकांत फटू पोंबुर्पेकर यांनी लिहिलेली कादंबरीची एक प्रत घेऊन अपग्रस्तांस मदत करावी अशी ग्रामबंधूंना नम्र विनंती आहे. वरील अभिप्रायाचे उतारे देण्याचे कारण एवढेच की पहिल्या साहित्यिक सलामीचे मी महाराष्ट्रातील जनमनाचा ठाव घेतला होता. पहिल्या आठवड्यात मुंबईच्या एकाही बुकडेपोत माझे पुस्तक मिळेनासे झाले होते. अण्णापावसांनी मात्र, अरे पोंबुर्पेकर, तुझा ओमाजी कांदेवाडीच्या फुटपाथवर पाहिला, असे खवट उद्गार काढले. ह्या टीकेमागला जातीय वास मी तेव्हाच ओळखला. माझ्या पुढल्या कादंबरीत पावशे नावाच्या पात्राला जनता काळ्या घोड्यासमोर फोडून काढते आहे असा प्रसंग घालायचे त्या घटकेला मी ठरवले. असल्या टीकेमुळे माझा दुसरी कादंबरी लिहिण्याचा उत्साह वाढीला लागला. दुसरी कादंबरी लिहायची असे ठरवून नाव पोंबुर्प्याचा पंपू असे जाहीर केले. त्यावेळी माझ्या पहिल्या प्रकाशकाने कच खाल्ली. माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध केल्यावर माझे माजी उत्साही प्रकाशक बिच्छू आणि सायकर यांनी व्यवसायांतर करून पुस्तक प्रकाशन भांडार बंद करून दुग्ध भांडार काढले. त्यांच्या दुकानी मिळणाऱ्या आरोग्यवर्धक चिवड्याला माझी पहिली आवृत्ती उपयोगी पडली असे भर गिरगावात मला मंगेश बिच्छू म्हणाला. पोंबुर्प्याच्या पंपूतल्या खलनायकाचे नाव मी नागेश बिच्छू असे ठरवून त्याचा काटा काढला. प्रकाशकाच्या धमकावणीला भिणाऱ्यांतला मी नव्हतो हे त्यांच्या लक्षात माझ्या दुसऱ्या कादंबरीची सप्रेम भेट द्यायला मी गेलो तेव्हा चटकन आले. प्रकाशक कोण मिळाला हो तुम्हाला? पोंबुर्पेकर सायकराने हलकटपणाने मला विचारले. जनता जनार्दन खेड्याखेड्यात विखुरलेल्या अमर जनतेचा आधारावर उभा राहणारा हा लेखक आहे. सायकर दूधवाले, तुम्ही मला पानाला 5 आणे दिलेत, आत्ता पात्राला 6 आणे हा माझा नवा दर आहे. सायकरला बुचकळ्यात टाकून मी ताणात निघालो. त्यावेळी दुकानात चढणाऱ्या ज्या गिऱ्हाईकांना माझा धक्का लागला असेल त्यांनी मला क्षमा करावी. तो दोष माझा नाही. कलावंतांच्या बेगुमान अमर्याद ओसंडत्या स्वातंत्र्याचा आहे. प्रादेशिक कादंबरीच्या लिखाणाप्रमाणे प्रकाशनाचे देखील मी अगदी नवे तंत्र स्वीकारले. ह्या तंत्राने प्रकाशित केलेली माझी पहिली कादंबरी म्हणजे पोंबुर्प्याचा पंपू. ह्या कादंबरीची काही लोकांनी गरिबांचा बापू नावाच्या कादंबरीशी तुलना केली. ही एक बऱ्यापैकी प्रादेशिक कादंबरी आहे म्हणतात. पोंबुर्प्याला देखील अचाट पंपू व पुचाट पंपू आहेत. गरजूंनी पोंबुर्प्याला जाऊन खात्री करून घ्यावी आणि निराळी पोफळींच्या बागा काही बोरोडींच्या परिसरातच उगवत नाहीत. ह्या कादंबरीने मी पोंबुर्प्याचे नाव दिगंतात पसरवले. त्यापूर्वी पोंबुर्पे हे नाव तिथल्या जागोबाच्या खाडीत हरून उस्मान चिच्या नावाचा मुसलमान गाबीत मासे पाकताना बुडून मेला त्यावेळी एकदा छापून आले होते. त्याखेरीज पोंबुर्प्याचा उल्लेख नाही.
घुमटेश्वराच्या जत्रेत पोंबुर्प्याचा भक्कम बापट कुस्ती जिंकला. त्याचे नाव नाही छापून आले आणि बिगडवलीचा फॉरेस्ट फर्नांडिस बदलून दांडेलीला रेंजर झाला. त्याने फोटोसकट चरित्र पोंबुर्प्याची ही उपेक्षा मला सहन होईना. मी माझ्या कादंबरीत तमाम ग्रामस्थांची नावे ह्या ना त्या कारणाने गोवली. कादंबरीतील सारी सज्जन पात्रे पोंबुर्प्याची ठेवून व्हिलन मंडळीची आयात शेजारच्या बिगडवली गावातून केली. ज्या म्हणून पोंबुर्प्याच्या ग्रामस्थाला आपले नाव छाप्यात यावेसे वाटत होते त्याला 6 आणे भरून माझ्या पोंबुर्प्याच्या पंपूत जागा करून दिली. खुद्द पोंबुर्प्याच्या दाजी खोतांनी 15 रुपये रोख आणि 14 कुळव भात दिले. त्यामुळे मुळातल्या कुळांना लुटणाऱ्या दाजीने त्या पैशातून नकळत त्या सर्व कुळांचा विमा उतरवल्याचा प्रसंग टाकला. ही कलात्मक कलाटणी वाचकांना धक्का देऊन गेली आणि विमा कंपनीचे नाव देखील दाजी खोताचा जावई एजंट फडका यांकडे, ज्या कंपनीची एजन्सी आहे त्याहून ह्युमन वुमन फायर अँड वॉटर इन्शुरन्स कंपनीचे ठेवले. कंपनी देखील ह्या माझ्या सेवेबद्दल मला एक कॅलेंडर व डायरी दिली. गावातल्या पुरात काही मंडळींना ही आगाऊ मैल झालेलीच मंडळी घेतली. बुडवून त्यांच्या 13व्याच्या दिवशी पॉलिसीचे पैसे पोस्टमन वाटीत सुटला असेही एक प्रकरण घातले. इतकेच काय, शेवटी दाजी खोत आपल्या सर्व जमिनींचे भूदान करतात असे दाखवून साऱ्या पंचक्रोशीतर्फे आचार्य दादा दानोलीकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. तिथले दाजी खोताचे भाषण इतके परिणामकारक लिहिले की सारे ग्रामस्थ दाजींनी भूदानात दिलेली जमीन पुन्हा दाजींना नव्या भूदानात देऊन टाकतात असा प्रसंग मला अतिविशाल मानवतेच्या भूमिकेवरून लिहावा लागला. त्याशिवाय लोणच्याची आजी, कुरड्याची आत्या, मेतकुटाची मामी, भागू अक्का, आवडी तेलीन, इंग्लिश सरलाबाई वगैरे भगिनींची 2 आण्यांत हजेरी लावली आणि महारापोरांना आण्याच्या कनेक्शन रेटने वाडमयात चिरंतन करून टाकले. त्यानंतर एकदा पोंबुर्प्याला रवळनाथाच्या जत्रेला माघे अष्टमीला गेलो होतो. तेव्हा फुलटण कुशामावशी बागुलांची आणि हापटण कुशामावशी गांगलांची शेनव्याच्या बखळीपाशी भेटल्या. फटबाच्या म्हाळशान बुकांत नाव घातलं नीट गो आमचं, म्हणून दोघींनी मला कल्पनेत कुरवाळले. एकूण माझा डाव कुर्ती व पैसा ह्या उभयपक्षी यशस्वी झाला. मुंबईत एकदा मला बसस्टॉपवर थांबलेला पाहून काही शाळकरी पोरांनी माझी सही घेतली आणि नंतर अरे हे बघ पोंबुर्पेकर असं आहे नाव आणि म्हाळ संकत लेका, मालवण कुठे आणि म्हाळ कुठे आहे हे दामू काही नाही. म्हाळ आहे ते दामू नाही काही असे म्हणाली ती कार्टी. हे प्रकरण मला नीट उमगले नाही, परंतु पोंबुर्प्याच्या पंपूने माझे नाव थोडेसे पसरले ह्यात शंका नाही. चाळीच्या सार्वजनिक उत्सवांना आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांशी ओळख करून देताना आमच्या चाळीचे फडके असे दोनदा व आमच्या चाळीचे खांडेकर असे एकदा म्हणण्यात आले. त्याबद्दल मी चाळीचे ऋण विसरू शकत नाही. शुक्लेंदू प्रमाणे माझी कीर्ती वाढत होती. द्वारकानाथ गुप्त्यांची मेहुणी रेवती एक दोनदा माझ्याकडे कवितांचे रसग्रहण समजावून घेण्यासाठी आली. गेली 2-3 वर्षे इंटरचा संगोपान अभ्यास करणारी खुद अण्णा पावशांची प्रभा एकदा तुम्ही काय बुवा मोठी माणसं साहित्यिक असे म्हणाली. तिला मी पंपूची एक प्रत स्वाक्षरी करून दिली.
बाबांत घाल कार्टे असली बुकं वाचशील तर याद राख. अण्णा पावशांचे हे शब्द पंपूला उद्देशून नसावेत याची मला खात्री होती. परंतु तो बटाट्याच्या चाळीतल्या तरुणींच्या आदराला मी बेताबेताने पात्र होत होतो हे खरे. मला चाळीत विरोध होता, तो छुपा. नागोता त्या आढ्याला तेवढे माझे बरे बघवत नव्हते. एकदा पोट फुगवणाऱ्या बेडकीची आणि एकदा पृष्ठभागी गोमय लावून ऋषभ म्हणणाऱ्यांची अशा दोन्ही उपमा त्याने मला उद्देशून वापरल्या होत्या. वास्तविक ह्या चोराच्या डेंगळे कालीन डभोई ह्या ग्रंथाच्या थप्प्या लावून त्यांच्यावर चादरी टाकून ह्यांच्या कुटुंबातील मंडळी झोपतात हे मी पाहिले आहे. ह्यांच्या कुटुंबाला झोपायला हा ऐतिहासिक आधार आहे हे खरे. हे बोललो तर विद्वान म्हणवणारा हा इसम जगातून उठेल. परंतु चर्चा हे निर्मितीक्षम प्रतिभावंतांचे कार्य नव्हे. हे प्राचिंब लेले M.A. यांचे सखोल मत मला मान्य होते. पोंबुर्प्याच्या पंपूची पहिली आवृत्ती त्यातल्या जिवंत पात्रांनी व त्यांच्या आप्तस्वकीयांनी घेऊन उठवली होती. माझी प्रादेशिक आणि माणसात्मक वर्णने हुबेहूब नाहीत म्हणण्याची कोणाची छाती नव्हती. प्राची.ब.च्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यात विच्छिन्न वास्तवाचा अविच्छिन्न आविष्कार होता. प्रस्तावनेत त्यांनी मला सत्यान्वेषणाचे तीक्ष्ण सामर्थ्य आहे हे कबूल केले होते. चिंबांनी नुसत्या पैरणीच्या 6 वार कपड्याच्या बोलीवर अत्यंत आत्मीयतेने कळकळीने प्रादेशिक वाङ्मयात पंपूचे स्थान ह्या शीर्षकाखाली 6 पानी प्रस्तावना दिली होती. वाराला पान पडले परंतु त्यामुळे कादंबरीला आगळा डौल आला. खुद्द पोंबुर्पेकर ग्रामस्थ तर माझ्या सूक्ष्म अवलोकनशक्तीवर व तरल संवेदनाशील सृजनशक्तीवर दोन्ही शब्द चिंबनचे बेहाय खुश होते. नमुन्याला म्हणून हा तुकडा पहा. दाजी खोत आपल्या मांडीवर आपला पिवळा कोट घालून उभे होते. हा कोट त्यांनी पोंबुर्प्याच्या शामू सरमळकर यांच्या सुप्रसिद्ध शिंप्याकडून स्वस्त माफक दरात व टाईमशीर शिवून घेतला होता. पैरण मात्र आतोन डुमींच्या हातची होती. पोंबुर्प्याचा आंतोनपूर्वी मडमांचे झगे देखील शिवत असे. शर्टचे सुंदर कापड भिकशेट मलुष्ट्याच्या दुकानातले आहे हे रस्त्यातून जाणाऱ्या भोटम लिमयाच्या बगडूने लगेच ओळखले. शर्ट परटवण्याच्या झांगडूपरटाने निळ घालून धुतल्यामुळे तकतकत होता. दाजींची नजर समोर ज्या बांबर्डेकरांच्या हाटेलाकडे वळली. रस्त्यावर पोंबुर्प्याचे मसन मार्तंड ओकांशी चरक आणि हानिमान ह्या विषयावर चर्चा करीत होते. वैद्यबुवांनी हे गिष्ट्याच्या लंबू हे गिष्टा, गिड्डू हे गिष्टा नव्हे. दुकानातली चिमूटभर कडक तंबाखू तोंडात टाकली. तेवढ्यात रेडकराच्या दुकानातून ताशी 2 आणे भाड्याने सायकल घेऊन काका सामंताचा सोनू बबडू पोवळ्याच्या दुकानातून शुद्ध तुपातली खाजी घेऊन गेला. समोरच्या जगड्या कासाराच्या दुकानातून इलेक्ट्रिक इंदुताई पोंबुर्पे ग्रामोद्योग केंद्रात तयार केलेल्या स्वदेशी बांगड्या घेत होत्या. त्याखेरीज निसर्गाच्या वर्णनाला तर तोड नव्हती. पहा. पंपू खिन्न मनाने दाजी खोतांच्या आडाच्या काठावर पावा वाजवीत बसला. पंपू खिन्न
होण्याचे कारण मंजुळा घोलप आणि बिघडवलीच्या हरचंद पालवाचा मवाली पोरगा नातू पालव उर्फ याकूब नानू ह्यांना त्याने रवळनाथाच्या देवळात हसत खिदळत बसलेले पाहिले होते. ही पात्रे मात्र सगळी कल्पनेतली, कारण ह्यात स्त्री पुरुषांसंबंध होते व पुढे मागे मला पोंबुर्प्यात जावे लागेल अशी खात्री होती. काही निराळ्या कारणाने मी तिथे कायमचा गेलो. हे निराळे वास्तव पात्रांना कल्पनेची कलही दिल्यामुळे त्या कलाकृतीत कोणताही रस कळकला नाही. हे ची.ब.चे प्रस्तावनेतील वाक्य सूचक आहे. वास्तविक दाजीखोताच्या आडावर कित्येक वेळा पंपू व मंजुळा सुखदुःखाच्या कहाण्या बोललेली होती. पंपूने आडात वाकून पाहिले. गुडघाभर देखील पाणी नव्हते त्यात. शिवाय त्याला पोहता येत होते म्हणून त्याने एक दीर्घ उसासा टाकला आणि ओठांशी पावा घेऊन दूर रवळनाथाच्या देवळात मुर्या वास्पिसनई वाजवीत होता. त्याच्या सुराशी त्याने सूर मिळवला. दाजीखोताची वाडी डोलू लागली. त्यातले 152 माड, 26 पोफळी, नानाखोताच्या हिस्साच्या 13 पोफळी व 41 नारळी पडवळी, दाजीखोताच्या व नानाच्या समाईक केळी, अळवणीच्या खाचा, पेरविणीचे झाड, कृष्णकंबळीची तूर्त खूपच फोफावलेली वेल, 1 चिंचिन, 2 जांभळिणी, ईशान्य कोपऱ्यातले 7 आंबे, नैऋत्येची तारांब्याची झाडे, वायव्येच्या काजविनीवरचे सर्व बोंडू, 5 रायावळे पंपूच्या पाव्याने मुग्ध झाले. हा सारा तपशील मी कागदपत्र चाळून नोंदला होता. परिष्करण हे प्रतिभेचे टॉनिक आहे. चिंब म्हणतात. पोंबुर्प्याच्या पंपूच्या असामान्य यशानंतर ठिकठिकाणाहून मला आमच्या पार्श्वभूमीवर लिहा म्हणून सुपाऱ्या देऊ लागल्या. दनकवलीचे आमंत्रण आले. बनचुकेवाडीवर लिवा म्हणून देशावरली मंडळी सांगावा घेऊन आली. साहित्यिक यशाचे हे असेच आहे. एकदा ते मिळाले की मग पिच्छा सोडित नाही. बृहन्म महाराष्ट्रातल्या सर्व प्रदेशातून मागणी येऊ लागली. त्यातून दनकवलीची ऑर्डर मी पहिल्यांदा स्वीकारली. दनकवलीला माझे आजोळ, त्यामुळे त्या प्रदेशाविषयी मला विशिष्ट म्हणतात तो जिव्हाळा. पण आज सकाळी 5 वाजल्यापासून मी मेजाशी बसलो होतो. पण पान जमेना. आकर्षक सुरुवातीवर माझा कटाक्ष आहे. उंबरवाडीच्या उमाजीत पहिल्या पानावर नुसते डुमडुम डुमडुम असे 52 वेळा लिहून हे ढोलाचे बोल की तोफांचे गडगडणे ह्या उत्कंठेत वाचकाला टांगून ठेवला आहे. शेवटी बाल उमाजी काठीची बंदूक हातात धरून तोंडाने डुमडुम डुमडुम असे ओरडताना दाखवला आहे. पोंबुर्प्याच्या पंपूत मी काहीसा काव्यात्मकतेकडे झुकलो होतो. मला तो दिवस आठवतो. सकाळची वेळ, दूर पहिल्या ट्रामचा खडखडाट, एखाद्या हॉटेलचे दार उघडल्याचा खटर खटर असा ध्वनी, गॅलरीतून थप्प थप्प असा पावलांचा आवाज. बाबलीबाई गेल्या असाव्या. मी रवळनाथाला मनोभावे हात जोडून रिम उघडले.
हिरव्या शाईने मी हिरव्या शाईने लिहितो. श्री रवळनाथ प्रसन्न पोंबुरप्याचा पंपू ही अक्षरे लिहिली. दारावर टकटक 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 टकटकीत किनकिन असा बांगड्यांचा मंजूळ ध्वनी. मला कानशिलावरून न चावणारी काळी मुंगी हुळहुळल्यासारखे काहीशी झाले. मी दार उघडले. अण्णापावशांनी प्रभी हातात भांडे घेऊन उभी. माझ्या ओठांशी हपसे खवीस मधल्या इस्ककी यह है सुबह ह्या काव्यपंक्ती नाकासमोर लोंबणाऱ्या सुतासारख्या लोंबू लागल्या. याना माझ्या घशात इतके मार्दव आहे हे मला त्यावेळी जाणवले. तुमच्या लेखनात व्यत्यय नाही ना आला? माझ्या हातातील उघड्या पेनकडे तितकस कटाक्ष फेकीत आपल्या ओठांना नाजूक मुरड घालीन हातातील भांड्यांशी मोहक चाळा करीत अंगठ्याने उंबरठ्यावर नक्षी काढीत डाव्या कोपराने कपाळावरच्या पुढे झेपावणाऱ्या बटा सावरीत उजव्या कोपराने दरवाजावरच्या लोंबत्या कडीला नाजूक धक्का देत धनुष्याकृती भुवयांची लाडीक हालचाल करीत पापण्यांच्या पाखरांची पिशे फडफडवीत थोडक्यात म्हणजे एका क्षणात ही आठही अवधाने सांभाळीत एका असहाय्य अविवाहितावर गुलाबी घाव घालीत प्रभा पावशे उभी होती. माझ्या ओठांवरून पुढला प्रश्न फुटक्या अंड्यातल्या बलकासारखा घरंगळला. आज इतक्या पहाटे दूध आहे का थोडे? नसतं तर गोकुळातली खिल्लारं उभी केली असती इथं. अवसान सावरून मी इष्य, तुम्ही काय बुवा साहित्यिक. त्यानंतर दुधाचे भांडे भरून प्रभा केव्हा गेली हे भिंतीवरच्या रवळनाथाला माहीत. माझ्या संपूर्ण कादंबरीला तेवढी बेहोशी पुरली. पोंबुरप्याचा पंपू आणि दणकवली ह्या कादंबऱ्यांनी साहित्याच्या जगात मी आत्ता नाटक कंपनीच्या मालकाशी ओळख असलेली माणसे थिएटरात वावरतात तसा वावरू लागलो. ठिकठिकाणची मला आत्ता पत्रे येऊ लागली. 6 आणे पात्र हा माझा रेट मी आढवून 8 आणे केला. इतकेच काय, परंतु जुन्या फर्निचरवर पालिश मारून घ्यायला गिऱ्हाईके येतात त्याप्रमाणे जुन्या कादंबऱ्यांना मी प्रादेशिक पाणी चढवून देऊ लागलो. मी माझ्या ह्या वाङ्मयीत तपात दंग होतो. धंदा जोरात आला होता. फार काय, एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव परस्पर सुचवण्यात आले होते आणि मी टाईम नाही म्हणून ते नाकारले होते. नुकतीच मी कुरुंदवाडाचा गोंदू ही कृष्णाघाटच्या पार्श्वभूमीवर आधारलेली कादंबरी हातावेगळी गेली होती. तिथे पात्राचा रुपया पदरात टाकला होताच, परंतु एकेका बैलांचे 4 आणे, शेळ्या मेंढ्या शिकारी कुत्रे यांचे 2 आणे, पाटलाचा पक्ष जिंकून दाखवायचे 50 रुपये, कुळवरण्याचा काटा काढायचे 30 रुपये, दरोड्याचा तिखट मसाला हवा असल्यास 25 गावकरी दरोडेखोरांना पकडतात असे दाखवायचे, 40 दरोडेखोर निसटवायचे असल्यास मोफत असा दर्जा लावून 500 रुपये पदरात टाकले होते. खानदेशाच्या पार्श्वभूमीच्या कादंबरीत एरंडोलच्या झुंबरलाल मारवाड्याच्या घरातल्या लग्नातला प्रसंग टाकून साऱ्या पंक्तीतल्या मंडळींची शब्दचित्रे मी नावागावासकट छापली.
लग्नाच्या पार्श्वभूमीचे घाऊक कंत्राट झुंबर शेटनी 150 रुपयात दिले. प्रत्यक्ष जेवणाभोवाखेरीज लेखकाला आत्मीयता येणार नाही म्हणून लग्नात मला सन्मानाने जेवायला बोलावले. त्यांचे काम मी चोख करून दिले. पंक्तीची शोभा काय वर्णावी. पहिल्या पानावर नंदुरबारचे सुकडमल पानाचंद लाडवांवर आडवा हात मारीत होते. त्यांच्या शेजारी दगडूमल जेठूमल काढीचा बुरका घेत होते. पुढे जळगावचे बन्शीलाल गिरध शेठ धाकुमल पोकरचंदाच्या जिलबीच्या आग्रहाला बळी पडत होते. हातात माझ्या खानदेशी खंडूत केवळ त्या पंक्तीने 50 पानं भरले होते. वाङ्मयात चिरंतन होण्यासाठी मानवप्राण्याची प्रचंड धडपड असते ह्याचा मला त्यावेळी पूर्ण अनुभव आला. मोठमोठे वकील, बॅरिस्टर, नबाब, राजरजवाडे, सर्कसचे मालक, हकीम व वैद्य यांनी नावाजलेल्या अशा माझ्या ह्या जिवंत साहित्याला आत्ता चोहीकडून बेसुमार मागणी येऊ लागली होती. मी धुळ्याच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहितो म्हटले की अमळनेरहून आमच्या पार्श्वभूमीवर लिहा अशा तारा आणि ॲडव्हान्स वाङ्मयात वास्तवतेला केवढी प्रचंड जागा आहे असे वाटले मला त्यावेळी. सारी अमर जनता मला वाङ्मयात अमर करा म्हणून आक्रोश करते आहे असा भास होत होता मला. आणि ती सकाळ मला आठवते. त्या दिवशी सकाळची वेळ होती आणि पावश्यांची प्रभी अण्णा किर्लोस्करांच्या भाषेत सांगायचे म्हणजे माझ्या हातातील पेनकडे तिरकस कटाक्ष इत्यादी त्या 8 गोष्टी पूर्वोक्त पद्धतीने करीत माझ्या दारात आली. आताशा अशा पूर्वोक्त पद्धतीने ती माझ्या खोलीवर वारंवार यायची हे मी मान्य करतो. त्याबरोबरच मला हेही इथे कबूल केले पाहिजे की माझ्या साऱ्या नायिकांची वर्णने प्रभीच्या घाटावर जात होती. माझ्या तमाम नायिका मग त्या घाटावरच्या असोत, खानदेशी असोत वा कोकणी, सगळ्या तिरकस कटाक्ष टाकीत बोलायच्या. त्यांच्या हनुवटीची मोहक हालचाल व्हायची. त्यांचा वर्ण गहू असायचा. सगळ्यांच्या डोळ्यांतून आगळे तेज सांडायचे आणि त्या बहुधा पोपटी पातळ नेसून धारवाडी खणाचा ब्लाऊज घालायच्या. फक्त मालेगावी साडी नेसून डोक्याला मालेगावी आवळेल तेल लावून आली होती. कारण मालेगावच्या उस्मान शेठ अन्सारींनी मला साडीच्या प्रादेशिक पार्श्वभूमीचे 5 रुपये आणि आवळेवाल्याने अर्धा डझन बाटल्या ॲडव्हान्स देऊन गुंतवले होते. प्रभी म्हणाली, पोंबुर्पेकर, एक विचारू का? विचारा की. माझ्या गळ्यात तेच मार दव. तुम्ही इतक्या कादंबऱ्या लिहिता, मग आपल्या चाळीच्या पार्श्वभूमीवर का नाही लिहित? आयडिया. मी ओरडलो. हाच माझ्या पतनाचा क्षण. माझ्या साहित्यिक क्षयाची ही पहिली ढास. मला प्रभीचा गाढवपणा ही आयडिया वाटली. इथे मी संपलो. आयडिया म्हणताना मी प्रभीचा हात गच्चम धरला होता हे सोडवताना माझ्या लक्षात आले. त्या नादात मी टेबलपाशी गेलो आणि बटाट्याची चाळ ह्या माझ्या कादंबरीची प्रथम अर्पणपत्रिका लिहिली होती. माझ्या प्रतिभेला परक्यांच्या
प्रदेशातून स्वतःच्या प्रांगणात बागडायला लावणाऱ्या माझ्या स्फूर्तिदात्र्या प्रभावतीस माझी ही निष्काम साहित्यसेवा समर्पण. माझ्या चाळीची मी निष्काम साहित्यसेवा करणार होतो. ती सेवा मी प्रभीला अर्पण केली, कसायाला गायीने सुरी अर्पण केली, पोलिसाला चोराने दंडुका अर्पण केला. पण की नाही, तुमची कादंबरी लिहून होईपर्यंत ही जौमत बोलू का नका. हा कुठे वास्तविक त्या घोडीच्या. मी आत्ता तिला अवश्य घोडी म्हणेन. मेलेले कोंबडे आगीला भीत नाही. तोंडात जौमत्त शब्द शोभत नव्हता. पण माझी वेळ बरी नव्हती. मला ती ओठांची मोहक मुरड वाटली. मी वाहावलो, पार धारेला लागलो. मी चाळीच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहायला सुरुवात केली. पैसे घ्या घ्या म्हणून आलेल्या राजापूर, करमाळे, मौजे, मंडणगड, बागलाण, बाणकोट, नांदेड, परभणी अशा दूरदूरच्या ऑर्डरी परतावल्या. मला चाळीची निष्काम साहित्यसेवा करायची होती. मी अण्णा पावशेंच्या गांजलेल्या मध्यमवर्गीय जीवनाचे चित्र त्याला फुकट काढून देणार होतो. शेक्सपिअरने हेल्मेट लिहून डेन्मार्कचे नाव अमर केले. मी ही कादंबरी लिहून आमच्या धुळा-नामा स्ट्रीटचे नाव चिरंतन करणार होतो. धोंडीरास, तळीराम, शंकरमामांजी अफाट, बाप्पू स्वच्छ आणि गलिच्छ बर्वा यांच्या जोडीला मी, समीळकाका, अण्णा पावशे, एच. मंगेशराव, त्रिलोकेकर हे नवे साहित्य चिरंजीव बसवणार होतो. आणि सिंधू कालिंदी, रागिनी, उत्तरा धनुष्याकृती, भुवयांची इंदुमती ह्या चिरंतर नायिकांच्या यादीत त्रिलोकेकर शेठच्या बाबलीबाई, जानकीकाकू, गुप्त्यांची कुमुद आणि तिरकस कटाक्ष फेकणारी पावशांची प्रभी ही नावे घालणार होतो. जोवर मराठी शब्द म्हणून वाचला जाणार नव्हता तोवर ही नावे टिकणार होती. मला एक प्रकारचा साहित्यिक उन्माद आला. मी बटाट्याची चाळ 1 आठवड्यात संपवली. साऱ्या पात्रांचा मला परिचय होता. वास्तवाला ती तसूभर सोडले नव्हते. प्रत्येक खोलीचे पोपडे न पोपडे मी वाङ्मयात उमटवले होते. दुर्दैवाने नारळी पोफळी नव्हत्या, पण डालडाच्या डब्यातील तुळस न तुळस मोजली होती. प्रत्येक पात्र जिवंत होते. सगळ्यांची आर्थिक दुःखे, नैतिक कुचंबना आणि धार्मिक अनवस्था मी यथार्थ उतरवली होती. काळज्या चिंता, ओढगस्त यांचे ते एक आधुनिक रामायण होते. मी चाळीत एक छोटासा प्रकाशन समारंभ घडवला. समोरच्या व्यंकटप्पाच्या सिद्धराम उपहारगृहातून मी खाद्यपदार्थ मागवले. प्रत्येकाने इच्छाभोजन आहे असे समजवून हाणायला सुरुवात केली. एका कार्टीने तर हाताट पाहून पोंबुके कलकाका, नवली, मुंगी कुथाय असेही विचारले. त्यावेळी प्रभी तिथे होती, जिच्या गालावर काही रंगांची अदलाबदलही झाली. बाबा बर्व्यांनी चिवड्याचा बकाना भरीत मला वाल्मिकी म्हटले. त्रिलोकेकर मला साला चाळीचा ऑल्टर स्कॉट म्हणाला व अख्ख्या बटाटावडा तोंडात लोटून गप्प झाला. अण्णा पावशा तर दुर्गादेवीच्या दुष्काळातून आल्यासारखा गिळत होता. खाद्यपेयांचे 41 रुपये आणि गुप्त्यांच्या कुमुदने नाडकर्ण्यांच्या मंगेशचा धक्का चुकून काय चांडाळा लागल्यामुळे
फोडलेल्या 4 कबशांची 4.25 रुपये लुक्सानी. एवढे पैसे तर मी खर्च केलेत, परंतु घरटी 1 ह्या हिशेबाने चाळीतल्या प्रत्येक बिराडाला बटाट्याची चाळ ह्या संपूर्ण वास्तववादी व मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे हृदयद्रावक दर्शन घडवणाऱ्या कादंबरीची एक प्रत फुकट दिली. वर स्वस्तची स्वाक्षरी करून हा कार्यक्रम सकाळी 11च्या सुमारास संपला. साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत काही गडबड नव्हती. सकाळी समस्त शेजाऱ्यांनी व शेजारणींनी व्यंकटप्पाचे सिद्धराम उपाहारगृह घशाखाली चिरडवले होते, त्यामुळे चुली थंड होत्या. मी झाल्या परिश्रमाने हुश्य करून माझ्या पुढल्या कादंबरीची मनाशी जुळवणी करीत पडलो होतो, इतक्यात दारावर थाप आली. पोंबुर्पेकर. मी समीळकाकांचा आवाज ओळखला. अभिनंदन स्वीकारायला एक हात मोकळा ठेवून दाराची कडी काढली. पुढची 3 मिनिटे काय झाले हे मला कळले नाही. माझा चष्मा त्यांच्या पायाशी उडाला आणि उजवा गाल आतल्या पोकळ दाढेसकट ठणकत होता. पोंबऱ्या साल्या, तुझा बाप हेटकरी भंडारी. समीळकाका संतापाने थरथरत होते. पण झालं काय? मी भेदरून विचारले. काय म्हणताना माझा जबडा अवघडत होता. काय झालं? लाव तो चष्मा. छडी फेकून मारणारे मास्तर पुन्हा छडी घेऊन ये म्हणून मारखाऊ विद्यार्थ्याला जवळ बोलवतात, त्याप्रमाणे त्यांनी मला आपल्या पायांशी वाकायला लावले. मी चष्मा उचलायला वाकलो तोच पाठीवर तुझा बाप हेटकरी भंडारी हे वाक्य उच्चारून भनची सम बुक्काने माझ्या पाठीत गाठण्यात आली. अहो पण गधड्या, हे काय छापलं आहेस इथे? आमच्या चाळीतले अत्यंत प्रेमळ समीळकाका. पहा, प्रेमळ म्हटलं हो मी तुम्हाला, मी कळकळून उद्गारलो. पण कावळ्या, आत्ता पक्षीसृष्टीतल्या संबोधनावर ते आले. अरे पुढं काय? ही वाक्ये लिहवत नाहीत मला. ते पहा, आपल्या हेटकरी भंडारी समाजाच्या उद्धारासाठी अरे बोंबला. मी हेटकरी काय रे वा? मला भंडाऱ्यात घालतोस? तुझा बाप, तुझी आई हे त्यांचे संपेपर्यंत हाणामारा ठोकाच्या आरोळ्या आल्या. सारी चाळं माझ्या दिशेने धावत होती. ह्या चाळीतला सगळ्यात सज्जन म्हणून ज्यांचे मी कादंबरीत वर्णन केले, त्या एच. मंगेशरावांच्या कुशीत मी हट्टंगडी काका मला वाचवा म्हणून शिरलो. त्यांनी बरोबर तबल्याची हातोडी आणली होती. मी वाईप बरोबर फक्त एकसारखं तबलं वाजवतो म्हणून प्रिंट करतो. हा डॅम फूल ओकलं. म्युझिशियन मी मला तबलजी म्हणतो. ब्लडी स्वाईन. अहो पण तुमचं कलाप्रेम मी किती गौरवानं लिहिलं आहे. ते एक आहेच दुसरं माझ्या पोटात. तरीही गुद्दा मारीत मंगेशराव म्हणाले, आम्ही दोघे म्हणे कलावंत, सारस्वत. ब्राह्मणला हा शब्द अहो पण त्यात वाईट काय? बघा, हे डॅमफूल पुन्हा वर तोंड काढून बोलतो. वाचा. त्रिलोकेकरशेठ मंगेशराव सिद्धारूढ फार्मसीत हेड कंपाऊंडर असून देखील त्यांची संगीत साधना अलौकिक आहे. अहो, हा तुमचा गौरव आहे. मी त्यांच्या हातात शर्टचा खिसा ठेवून शरीर सोडवीत म्हणालो. गौरव? डॅमफूल. मी फार्मसीत हेड अकाउंट आहे. मला कंपाऊंडर म्हणतो. तेवढ्यात त्रिलोकेकर उशीत ढेकून सापडल्यासारखे एक पान धरून ओरडला. साला बघ साला,
माझ्या वाईफबद्दल काय रायटिंग करतो? बाबलीबाई, लुक हिअर. हं, दॅट इज माय वाईफबद्दल काय रायटिंग करतो? बाबलीबाई, लुक हिअर. हं, दॅट इज माय वाईफ. बाबलीबाई स्थूल असल्या तरी, स्थूल म्हणजे फॅट ना पावशांना. पण पुढं वाचा. मी चपळ आहेत म्हटलं आहे. अरे पण साला, आमची वाईफ स्थूल असेल, नाही तर टेबल ते कोल्ड प्रिंटमध्ये टाकतो. पण त्रिलोकेकर शेठ ही 9 अक्षरे उच्चारेपर्यंत मला 4 चिमटे आणि 5 टपला बसल्या होत्या. ह्याला वास्तवाचा कलात्मक आविष्कार म्हणतात. मंडळी आणखी चिडली. ए पावशे, साला लाफा मार नि त्याला. आणि द्वारकाबाई माझ्यापेक्षा उजळ कारे मेल्या. तिच्या तोंडाची पावडर पुसून तरी लिहायचं होतंस. हो हो, आणि तुम्ही अगदी गंगेच्या पाण्यात थोबाड बुचकळून येता. द्वारकाबाई, ह्या उपसंग्रामाने मला 5-1 मिनिटे विश्रांती मिळाली. इतक्यात माझ्या पायाशी धाडकन आवाज आला. अण्णा पावशांनी साक्षात प्रभीला माझ्या पायावर आदळली होती. पोंबुरप्या, ही तुझी स्फूर्ती काय रे? दात फुटक्या, हात लाव तिच्या अंगाला. तुझ्या आतड्यांची स्फूर्ती काढतो पिळून आणि बाटलीत भरून ठेवतो. अहो पण खरं गधड्या, आम्ही कारकून मुक्या मेंढरासारखे जगतो काय रे? तुझ्या पोर ट्रस्टमधून पेन्शनीत गेलेल्या बापानं धडा दिलनीत काय रे तुला? अरे हेड क्लार्क रजा नाही म्हणाला तर आय डोंट वॉन्ट युअर जॉब म्हणून डायरेक्ट साहेबांकडून रजा मिळवणाऱ्या अण्णा पावशाला मोकं वेंढरू म्हणतोस काय रे? कुरतड्या, आणि पोरीच्या लग्नाच्या काळजीनं खंगलेला मी बाप काय रे? परंतु त्यात मानवतेची केविलवाणी कहाणी आहे. मी बचावाचा शेवटचा प्रयत्न केला. आमचा त्या मानवतेशी काय संबंध रे दगडा? काळजीनं खंगायला ही प्रभी काय लंगडी आहे का तिरळी तुझ्यासारखी? नीट ऐक. पुढल्या रविवारी प्रभीचा साखरपुडा आहे. मुलगा बेकार, तुंबडीवाला आणि तुझ्यासारखा जनरल पोस्टमन आहे. मी हुंडा मोजतोय त्याला 3000, शिवाय करणी मानपान. सांग आत्ता, आमची परिस्थिती हालाकीची काय? 270+55 ए वाजवून घेतोय दरमहा. मी हमाली काय रे चोरा? आणि मी म्हणे चाळीत कुणाच्याही हातचे खाते. जातीपातीचा म्हणे मला विधिनिषेध नाही. आवडाक्काचे बोळके वाजत होते. पण त्यामुळं तुमच्या कॅरेक्टरला विशाल रांडीच्या धर्मबुडवी म्हणून शेण घालतील लोकतोंडात. आणि कुकू मोचा बांधा ससड नुसत्याच उंचीचे द्वारकानाथ गुप्ते सांतापाने तोतरे बोलत होते. दर वर्षाला पाळणा हल्ला तरी मिसेस गुप्ते म्हणे हसतमुख. मग त्यात काय चूक आहे गुप्ते साहेब? हसतमुख ही काय शिवी आहे? पण लेका, दरवर्षी पाळणा हल्ला म्हणून लिहितोस. आमच्या बेबीला 2 वर्ष होऊन गेली. हल्लाय पाळणा अजून? माझा शेर धरून पाळण्याच्या दोरीसारखा ओढीत गुप्त्या म्हणाला. एरवी फुंकरीने उडवला असता, पण आज माझी वेळ बरी नव्हती. तेवढ्यात स्वतः मुकुंदनेही तोंड घातले. माझा बांधा सडसडीत आणि चष्म्यातून डोळे चमकवतात म्हणे. चष्म्याचं कशाला लिहायला पाहिजे होतं? आणि प्रभी मोहक काय? याचा काका मोहक. अण्णा पावशाने आता पावेच तो.
माझ्या सख्ख्या घराण्याची यादी संपवून चुलत घराण्याकडे आपली जीभ सोडली. एक नतीजा असा, मी हल्ली पोंबुर्प्याला घरचे पाहतो. पेन्शर, आईबापे परत बटाट्याच्या चाळीत आली आहेत. साऱ्या प्रकरणाचे तात्पर्य हेच की वास्तववादी वाङ्मय लिहिताना पात्रांचे हात अंगावर सहजासहजी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि कसलीही सेवा निष्काम करू नये. खऱ्याची दुनिया नाही. हे एक पिकते तिथे विकत नाही. ही दुसरे. हे दोनच सत्ये खरी, बाकीची सत्ये खोटी.